राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून कळे जिल्हा परिषद व वेतोळे पंचायत समिती उमेदवारांचा कळे येथे धडाक्यात प्रचार शुभारंभ संपन्न। राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील आमदार जयंत आसगावकर, चेतन नरके यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील सुजाता वसंत पाटील व वेतोळे पंचायत समितीमधील दीपाली अक्षय कांबळे, पनोरे तालुका पन्हाळा या अधिकृत उमेदवारांचा प्रचार शुभारंभ कळे येथील धर्मराज मंदिर येथे धडाक्यात संपन्न झाला। त्यामुळे कळे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे दिसून येते। धर्मराज मंदिर कळे येथे सोमवार दिनांक 26 रोजी सायंकाळी 7 वाजता राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील कळे जिल्हा परिषद व वेतोळे पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार शुभारंभ आमदार जयंत आसगावकर, चेतन नरके, पन्हाळा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष निवास पाटील, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, सुनील पाटील, कुणाळ यासह विविध मान्यवर नेते, कार्यकर्ते, महिला व नागरिकांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रचार शुभारंभ झाला। यावेळी जयंत आसगावकर, चेतन नरके, निवास पाटील, पी डी पाटील, सुनील पाटील यांनी मनोगत व्यक्त करत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची आजपर्यंतची वाटचाल सांगत विजयी होण्याचा संकल्प केला। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष गटाचे जिल्हा सरचिटणीस गौरव पनोरेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कळे जिल्हा परिषद उमेदवार सुजाता वसंत पाटील व वेतोळे पंचायत समिती उमेदवार दीपाली अक्षय कांबळे यांना जाहीर पाठिंबा दिला। तशा पद्धतीचे पत्र जयंत आसगावकर व चेतन नरके यांना दिले। पुढे त्यांनी मनोगत व्यक्त करत असताना सत्ताधारी महायुतीवर सडेतोड टीका केली। त्यानंतर कळे जिल्हा परिषद उमेदवार सुजाता वसंत पाटील यांनी मनोगत व्यक्त करत विजयाचा विश्वास व्यक्त केला। यावेळी कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटातील कार्यकर्ते, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी कळेहून अनिल सुतार।